ट्रान्सफॉर्म करायचे आहे. जे खालचे आपण पार्ट योक स्टाईलमध्ये कट करून खालचे 2 पार्टमध्ये फ्रिल बनवणार आहोत. आता खालच्यामध्ये वरची जी पार्ट आहे त्याला 1 इंचाने जास्त ठेवायचं आहे. हे बघू शकता, याला 1 इंचाने जास्त ठेवायचं आणि हे 2 पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे. साईडला थोडीशी फिटिंग द्यायची आहे आणि तो साईज थोडा कमी करून घ्यायचा आहे. आता बघू शकता याचे 2 पार्ट मी करून घेत आहे आणि 2 पार्टमध्ये वरच्या पार्टला 1 इंचाने थोडं जास्त ठेवायचं आहे फिनिशिंग देण्यासाठी. हे बघा 2 कट करून घेतलेले आहेत आणि वरच्या पार्टला आपल्याला फिटिंग द्यायची आहे थोडीशी. आणि नंतर हे बघा, हे पेप्लम स्टाईलमध्ये कुर्ती रेडी झालेली आहे. खूप सिंपल आहे हे आणि तुम्हाला न येणाऱ्या कुर्तीजला असं ट्रान्सफॉर्म करू शकता तुमच्या मुलींसाठी. हे खूप सिंपल आणि स्टायलिश बनतं. याच्या आधी पण मी एक सेम व्हिडिओ टाकलेली होती आणि सेम तसाच हा आपण एक कुर्ती रेडी केलेली आहे. याच्यामध्ये अजून पण वेगवेगळ्या डिझाईन आणि वेगवेगळ्या स्टाईलमध्ये आपण